साठी उमेदवारी आज विधानसभेची आणि आज आम्ही सर्व महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाचे बंधू महाजन यांचा उमेदवार असताना थोड्याच वेळामध्ये आम्ही भरायला चाललेलो आहोत. सर्व जिल्हाभरातून मतदार जे आहेत, नगरसेवक आहेत, अध्यक्ष आहेत, महापौर आहेत, सगळे आमदार आहेत, महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये मतदारांपर्यंत 630 आहे. त्यापैकी तो 500च्या वर मतदान, 500च्या वर मतदान हे आमचंच आहे, महायुतीचं या ठिकाणी आहे. त्यामुळे विजय हा निश्चित आहे. फक्त आम्हाला बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये सर्वाधिक मताने जळगावची जागा कशी निवडून येईल यासाठी आम्हाला आता प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आमचा आता प्रयत्न चाललेला आहे आणि मला खात्री आहे यावेळेला नंदू महाजन हे बहुमताने मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येते. नाशिकची जागा शिवसेनेला असताना गणेश गीतेंनी फॉर्म भरलाय. नाशिकची जागा शिवसेनेला असताना गणेश गीतेंनी अर्ज भरलाय. मला असं वाटतं की आग्रह सगळीकडे सगळ्यांचा होता. आपण दररोज तुम्हीच दाखवत होता. 17च्या 17 ठिकाणी मग शिवसेना मागत होती, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसही मागत होती, अजितदादा गटाची आम्ही मागत होतो. पण शेवटी तडजोड झाली. हे शेवटपर्यंत बोलण्या सुरूच असतात. आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघतो. पण शेवटी वाटाघाटी झाल्या, अतिशय यशस्वी झाल्या, समन्वयाने झालेल्या आहेत. त्यामुळे 4 जागा एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या गटाला दिल्या, 2 जागा सुमित्राताई पवार आहेत त्यांच्या गटाला दिलेल्या आहेत आणि 11 जागा आम्ही घेतलेल्या आहेत. आता या सगळ्या विषयावर पडदा पडलेला आहे. पण आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे या जागा आता निवडून आणू. विरोधकांना खातंसुद्धा उघडता येणार नाही. 17 पैकी एकही जागा त्यांना, जी परिस्थिती महापालिकेत झाली, नगरपालिकांमध्ये झाली, विधानसभेत झाली, तीच परिस्थिती किंबहुना त्यापेक्षाही वाईट परिस्थिती त्यांची या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. भाऊ, नाशिकचं जागे गणेश गीते माघार घेतील का? कारण त्यांनी अर्ज भरलाय शिवसेनेची जागा. मला वाटतं अनेक ठिकाणी आहेत, कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, अर्ज भरलेले आहेत, अजून अर्ज भरले सुरूच आहेत. आता एबी फॉर्म नाही मिळाला तर त्यांचे अर्ज बाद होतील. त्यांनी भाजपमध्ये जे अपक्ष राहतील त्यानंतर आम्ही त्यांना सांगू, त्यांची मनधरणी करू, ते माघार घेतील. महायुतीमध्ये कुठेही दरार पडणार नाही, महायुतीमध्ये कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेऊ. आणि मी सांगतो की आम्ही सगळे 100% निकाल 17च्या 17 जागा या महायुतीला निवडून आणू. हो, या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या अनेकांनी चर्चा होती, अनेक लोकांची चर्चा होती जळगावमध्ये देखील. आता काही यादी जाहीर झालेली आहे, काहींमध्ये नाराजी पाहायला मिळते. कुठे नाराजी नाहीये.